तुझी जा तयार होतोस तुझं चल जा. अरे जा. अरे गाईज मला माहितीच नाहीये माझा ड्रेस थोडासा घाण झालेला आहे. मी काय करू शकत नाही, मम्मीला उठवावंच लागेल का. हो नो, इथे आग लागलीये का. फाउंडेशन हा माझा फेवरेट आहे. हे हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज मी करणार आहे लुक रिक्रिएट. तर कोणता लुक करणार आहे मी तुम्हाला दाखवते. करायचं काय झाले की भाई बहीण आहे रे तू मेरी. चल 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 निघ इथून, निघ निघ लवकर. चिट्टी. मी करते ना माझा ब्लॉग. आता मध्ये यायची गरज काय तुझी? हा काय गरज आहे मध्ये मध्ये यायची? मी माझी करते ना. आता ठेवलाय ना मी तिथं कॅमेरा. निकलो याचं निकलो. अरे बहीण आहेस म्हणून काळजी आहे का तुझी. जा गाईज, किती वेळ झाला ब्लॉग करायचं म्हणत होते, तर कोणी सुद्धा आला नाही. आता मी स्वतः करते, तर काय गरज आहे यायची तुझी? काय गरज तयार होतोस तुझं चल जा. अरे जा. अरे जा म्हणलं ना, चल. तर गाईज, माझा आजचा आउटफिट आहे ही ग्रीन वाली साडी आणि हा येलो कलरचा ब्लाऊज. सो तुम्हाला समजलंच असेल की मी कुठला लुक करणार आहे. यस, मी आज माधुरी दीक्षितचा लुक करणार आहे, जो आहे हमको आजकल है इंतजार. हा माझा फेवरेट लुक आहे आणि याच्यावरचा डान्स पण मला फार आवडतो. चला आता फटाफट रेडी होते. ब्लाऊज तर आयता आहे, बट साडी आपल्याला विअर करायची आहे, जसा काष्ट आहे. पहिले तर मी पूर्ण मेकअप करून घेते, त्यानंतर आपण आउटफिट घालणार आहोत. तर ब्लॉगला कंटिन्यू बघा. तर पूर्ण मेकअप जो आहे, लुक तो मी स्वतःच करणार आहे. मेकअप, हेअरस्टाईल सगळं मी स्वतःच करणार आहे. तर माझ्याकडे कर्ल्स करण्यासाठी कर्ल्सची मशीन तर नाहीये, माझ्याकडे क्रिम्पिंगची आहे. सो मी याच्यानेच कर्ल्स करणार आहे. सो तुम्ही बघा. तर गाईज, फर्स्ट तर मी माझा मेकअप करून घेणार आहे. मेकअप एकदम लाईट करणार आहे, जास्त हेवी पण नाही करणार. सो मी काय मेकअप करते चला मी तुम्हाला पण दाखवते. मी फेस वॉश करून आली, फक्त लिपस्टिक रिमूव्ह नाही केली, कारण मी लिपस्टिकच्या शिवाय चांगली दिसत नाही असं मला वाटतं. सो लिपस्टिक मी शेवटीला चेंज करेन, पहिलं पूर्ण मेकअप करून घेते. तर पहिलं तर मी लावणार आहे मॉइश्चरायझर, निव्याचं जे मी यूज करते डेली. भरून मॉइश्चरायझर लावलंय, कारण मी शूट बाहेर करणार आहे, उन्हामध्ये जायचं आहे. सो थोडंसं चेहरा माझा ग्लो पण दिसायला हवा. सो मॉइश्चरायझर लावून झालेला आहे. सेकंड मी लावणार आहे, हे माझ्याकडे स्ट्रोब सिरम आहे, याच्यामध्ये सनस्क्रीन आहे, सगळंच आहे. सो एकामध्ये आपलं काम निपटून जातं. आणि गाईज, याच्याने ना चेहऱ्यावर ग्लो पण येतो. आता बघा, हा व्हाईट आहे, बट याचा कलर चेंज होतो, हे बघू शकता तुम्ही. हे काही मी प्रमोशन नाही करत आहे, जस्ट तुम्हाला असं सांगते मी की हे चांगलं आहे म्हणून. सो तुम्ही बघू शकता, व्हाईट आहे, बट आता ह्याचा कलर चेंज होतो. आणि थोडीशी याच्यामध्ये चमकी पण आहे, बघू शकता तुम्ही. पहिल्यापेक्षा थोडासा माझा चेहरा ग्लो दिसतोय की नाही हे बघा. म्हणजे बेस्ट आहे. नाईटला कधी यूज करू शकता. मी तर हमेशा यूज करते माझ्या मेकअप मध्ये. हा, तर त्यानंतर मी लावणार आहे प्रायमर मी कुठलं पण यूज करते, 2-3 आहेत माझ्याकडे, बट हे मला आवडतं. सो मी हे प्रायमर यूज करते. प्रायमर लावून झालेलं आहे. आता यानंतर मी डायरेक्ट फाउंडेशन यूज करणार आहे. कन्सिलर वगैरे काही यूज नाही करणार, आणि असं मी डेली पण नाही करत. फक्त एक फाउंडेशनचाच मी बेस शेड देते, बाकी काहीच नाही यूज करत, कारण मला एवढंच बस वाटतं. कन्सिलर मला आवडतच नाही, काय माहिती का, पण आवडतच नाही मला. फक्त मी फाउंडेशनच लावते. रेग्युलर मेकअप मध्ये मी हेच यूज करते. फाउंडेशन हा माझा फेवरेट आहे, आणि शेड पण एकदम परफेक्ट भेटलेला आहे मला माझ्या स्किन टोनचा. माझ्याकडे फाउंडेशन लावण्यासाठी ब्रश पण आहेत, बट मला हाताने लावायला जास्त छान वाटतं. ब्रशनी एवढं अप्लाय करायला नाही आवडत, आणि हाताने परफेक्ट पण अप्लाय करता येतं. आणि मी ब्लेंडिंग पण ब्रशनी नाही करत, मी त्या ब्लेंडरनी करते, कारण याच्याने बेस्ट, म्हणजे मला सवय झालेली आहे याच्यानेच आधीपासून. सो माझ्याकडे ब्रशचा एवढा मोठा पॅलेट आहे, बट मी नाही यूज करत. मी फक्त ब्लश लावण्यासाठी ब्रश यूज करते, बाकी मी सगळं हाताने किंवा मग ब्लेंडरनीच करते, कारण मला याच्याने सवय झालेली आहे गाईज ब्लेंडिंग करून. सो परफेक्ट ब्लेंडिंग होती याच्याने, बघू शकता तुम्ही. आणि हे फाउंडेशन पण खूप जास्त मस्त आहे, म्हणजे जास्त ब्लेंड करायची गरज पण नाही पडत. हलका जरी याला ब्लेंड केलं ना, सो तुम्ही बघू शकता किती छान कव्हरेज देतं. जर तुम्हाला पण हे फाउंडेशन पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला सांगेन कुठलं आहे. आणि तुम्हाला जास्त काही लावायची गरज पण नाहीये, का फाउंडेशन मध्ये तुम्ही मेकअप करून घेऊ शकता माझ्यासारखं. माझ्याकडे कन्सिलर वगैरे पण आहेत दुसरे, बट मला एवढं आवडतच नाही कन्सिलर यूज करायला. मला हे एकच फाउंडेशन बस वाटतं. सो तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट शेड आहे माझ्या स्किनचा. तर ब्लेंडिंग तर आपली ब्लेंडिंग व्यवस्थित झालेली आहे. आता मी लावणार आहे ब्लशर. माझ्याकडे आहे टची ब्लशची प्लॅन. तर आता मी लावणार आहे ब्लशर. तर माझ्याकडे आहे ही टच गाईज, तुम्हाला समजला असेल तर इथे बघून घ्या. टचची ब्लशर पॅलेट, याच्यामध्ये 2, 4, 6 शेड आहे त्याच्यामध्ये, बट हे 2 माझे फेवरेट आहेत. हे दोन्ही मिक्स करून मी लावते. थोडी हलकीशी स्माइल दिली ना, बघू शकता तुम्ही, छान मस्त ब्लश लागतं. पावडर ब्लशर मध्ये हे वाला बेस्ट आहे गाईज. वाव मी ब्लॉग बनवते का मेकअपचे प्रोडक्टचे, तुम्हाला रिव्ह्यू देते काय माहिती.
बट ठीक आहे, तुम्हाला पण युजफुल होईल हे, सो त्याच्यासाठी मी सांगते तुम्हाला. सो आपलं ब्लशर लागलेलं आहे. वाव किती क्यूट दिसते मी ब्लशनी. आणि गाईज मी थांबूनच मेकअप करते, सो तुम्ही बघू शकता. आज माझ्याकडे कॅमेरामॅन नाहीये, माझा भैया जो आहे तो बाहेर जाऊन झोपलेला आहे, सो मी स्वतःच करते कारण माझी आणि त्याची झालेली आहेत भांडणं. थोडंसं हायलायटर, मी हायलायटर जास्त यूज नाही करत, बट थोडं नॉर्मल, थोडंसं नाकावर. ओके, आता लावत आहे मी काजळ आणि हे माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे गाईज. मी डेली यूज मध्ये पण काजळ लावते, काय माहिती पण मला काजळलाच जास्त आवडतं. आता तुम्ही बघा काजळ लावल्यानंतर माझे डोळे, यस गाईज चंद्रमुखी सारखं काजळ लावून झालेलं आहे माझं. सर थोडं याला मी व्यवस्थित ब्लेंडिंग करते कारण खूप जास्त दिसतोय काजळ. गाईज तुम्हाला माझे असे फुल व्लॉग आवडतात का नक्की कळवा. माझी बडबड जर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी डेली माझे फुल व्लॉग अपलोड करायचा प्रयत्न करेन. डेली नाही बट कधी कधी छान असे व्लॉग नक्कीच येतील. गाईज मला माहितीच नाहीये, माझा ड्रेस थोडासा घाण झालेला आहे, सो इट्स ओके, इग्नोर करा. तर सगळं मी ब्लॉग याच्यावर शूट केलेला आहे आणि मी आता नोटीस करते की माझ्या ड्रेसवर काहीतरी लागले. बट ठीक आहे, तुम्ही आता समजून घ्या. आणि तुम्ही बघू शकता मेकअप तर माझा पूर्ण झालेला आहे. आता मला घालायची आहे ड्रेसिंग आणि मम्मी बाहेर झोपलेली आहे. बट आता मी काय करू शकत नाही, मम्मीला उठवावंच लागेल कारण आता मी मेकअप तर केला, मला माझा मेकअप जमतो, पण तो काष्टा आहे ना, तो फक्त साडी आहे, त्याला काष्टा घालावा लागेल. सो आता मम्मीला उठवावंच लागेल. आता माझ्याकडे काही पर्यायच नाहीये. सो चला जाऊन मम्मीला फटाफट उठून आणूया. बघा मस्त कूलर चालू आहे, इकडे कूलर लावून झोपलेली आहे माझी मम्मी. मम्मी कशी झोपली आहे गाईज बघू शकता तुम्ही. मम्मी उठकी आहे गाईज. मम्मी आणखी 5 मिनिट बोलत आहे, बट बाहेर बघू शकता तुम्ही, बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवते. खूप लेट झाला आहे, पहिलाच अंधार पडायला आलेला आहे. माझा जर मेकअप एवढा केलाय आणि माझी रील्स नाही झाली ना तो फिर मैं घर में क्या मैं घर में ऐसे काय म्हणतात त्याला चंद्रमुखी बन जाऊंगी घर में. मग काय करू, ऑप्शनच नाहीये माझ्याकडे. हा तर निवांत झोपलेला आहे बघू शकता तुम्ही. बघा बाहेरचं वातावरण, आज जास्त ऊन पण नाहीये. मी काय करू आता, मला काय समजत नाही. गाईज जाऊ का ह्या मस्त टॅब मध्ये बिचारा पिक्चर बघत बसलाय. काय रे किती चांगलं आहे तुझं. कुठं काय चांगलं आहे, कंबर तो काय नाही आखून बसतो. मग गरज आहे का अशी बसायची, का मारतोय पाठीमागून, लागते ना मला. ही माझा भाऊ नाही, ही माझी बहीण आहे. याचे केस बघा किती मोठे मोठे केस केलेले आहे. क्या गुंडा बनेगा रे तू ऐसे घर में सो के. गुंडा बनण्यासाठी थोडी वाढवतो. मग तुला माझ्यासारखी पोरगी बनायची का. तर गाईज बघू शकता माझी मम्मी भूतीन बनलेली आहे. काय मम्मी हाल बनवून ठेवलंस तू. माझं दुकान. गाईज मम्मीची ना तब्येत जरा खराब आहे म्हणून मम्मी आराम करत होती. बट काय करू, माझ्यासारखी मुलगी सगळ्यांना भेटल्यावर कसं झोपायला भेटेल. गाईज माझी काही चुकी नाही. एकतर मम्मीनेच मला बोलली की हवाला लुक कर आज म्हणून मी मेकअप केला. आणि तुम्ही बघू शकता तर एवढा मेकअप केल्यानंतर जर मम्मी बोलेल की मला झोपू दे, कसं काय जमेल. मम्मी प्लीज थोडा वेळ. मम्मी तर गाईज ब्लाऊज घातलेला आहे आणि आता या साडीची मला ड्रेप करायची आहे, तशी काष्टा साडी. सो चला आता फटाफट मी ड्रेप करणार आहे आणि मला हेल्प माझी मम्मी करणार आहे. सो आता मी बघू शकता कशी करेन, आता मला पण नाही माहिती. बट ठीक आहे, मी घालणारच आहे कसं तरी. सो तुम्ही बघू शकता आता मी काष्टा घालते आणि नंतर तुम्हाला भेटते कारण हे खूप जास्त डिफिकल्ट वाटते मला. तर एका पायाचा काष्टा झालेला आहे, सो आम्ही करतोय आता. गाईज मला थोडं येतं आणि थोडं मम्मीला येतं, सो दोघींचं मिळून सगळंच होतं. एक पाय झालंय, दुसरं चालू आहे. एक पाय झालाय, दुसरा पाय चालू आहे. जमतंय ना, दिसतंय ना त्याच्यामध्ये छान असं. तर गाईज बघू शकता तुम्ही, आमची साक्षीबाई रुसली आहे. मला म्हणते की बाहेर घेऊन जा. 3:30 वाजता का तिच्या पप्पाने घेऊन जा. अरे बाहेर जायचे गप ना, आणखी काय त्याला टेन्शन येतोस. नाही लुक करायची आधी सांगायचं ना, बाहेर जायचं का घरात जायचं. मी केलाच नसता. छतावर किती सुंदर एवढं व्हिडिओ. मेकअप करायचं आणि परत बोलायचं का घरात करायचंय म्हणून. गप उशीर होते, जाऊ शांत बस, त्याला टेन्शन देऊ नकोस. आधी सांगायचं घरातच करायचं होतं तर घातलीच नसती साडी. काढू का सांग. गप शांत शांत. अरे छतावर लय सुंदर व्हिडिओ आहे. गप ना तू घाल साडी नाचता. सो गाईस तुम्ही बघू शकता मी रेडी झाली आहे. माझा पूर्ण मेकअप आणि माझं ड्रेसिंग सगळी रेडी आहे. सो तुम्ही बघू शकता लुक कसा वाटतोय नक्की कमेंट करून कळवा. आणि बघू शकता बँगल्स वगैरे मला सगळं सेम भेटलं आहे. आणि मला भैया बोलत होता, मम्मी बोलत होती की टेरेसवर व्हिडिओ करूया, बट नाही, मी एवढा छान लुक केला आणि मला टेरेसवर व्हिडिओ करायचेच नाही आहेत. सो आता ते रेडी होत आहेत आणि आम्ही आता बाहेर जाणार आहोत व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि बघू शकता हा माझा फेवरेट लुक आहे, वन ऑफ द म्हणजे एवढ्या ह्याच्यामधला हा माझा फेवरेट लुक आहे. खूप दिवसापासून पेंडिंग होता करायचा, बट आज मी फायनली केलेला आहे. मी हेअर्सला कर्ली नाही केलं कारण हे असे छान वाटत आहेत माझ्यावर, हो की नाही तुम्ही पण कळवा. सो बघू शकता ज्वेलरी वगैरे सगळं एकदम परफेक्ट घातलेलं आहे.
तर गाईज माझा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा मला. हे साक्षी राठोड. सो गाईज फायनली मी आलेली आहे लोकेशनला आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू बॅक साईडला किती भारी दिसतोय. तर हा माझा लुक आणि बॅकग्राऊंड एकदम परफेक्ट मॅच होतंय. सो तुम्ही बघू शकता. तर गाईज आता आम्ही खाली जाणार आहोत, खाली जाऊन व्हिडिओ करणार आहोत पाण्याजवळ. पाणी आणि वरचं डोंगरचा व्ह्यू काय भारी दिसणार आहे. चला तुम्हाला पण दाखवते. हळूहळू जाते मी आता खाली. मला जसं लोकेशन पाहिजे होतं तसं लोकेशन मला भेटलेलं आहे. हा रुसून बसले होतेस ना. याच्यासाठी मी व्हिडिओज केले नाहीत घरी सुद्धा. सो हे गाईज तर आमचा शूट झालेला आहे आणि मी खूप जास्त खुश आहे कारण मला जसं पाहिजे होतं तसे माझ्या रील्स झालेले आहेत आणि व्ह्यू पण खूप मस्त आहे. चला मी तुम्हाला दाखवते थोडंसं व्ह्यू. आता आम्ही खाली व्हिडिओ करून वरी आलेलो आहे कारण मला वरी पण व्हिडिओ करायचे होते आणि अंधार पण व्हायला लागला होता. सो तुम्ही बघू शकता हा सुंदर असा व्ह्यू आहे. ओ नो, इथे आग लागली आहे का काय माहिती नाही मला. आणि इथे मी आहे. सो शूट खूप मस्त झाला. खालीपर्यंत गेले होते मी शूट करण्यासाठी. छान झाला आहे आणि तुम्हाला आता मी मम्मीला आणि भैयाला भेटवते. विचारूया त्यांना कसं झालं. बोल ना. बाबा माझ्या मम्मीची तब्येत लई खराब झाली. तोंड किती सुकले माझ्या मम्मीचं, तरी पण माझ्यासोबत आली. तुला म्हणलं होतं घरी थांब म्हणून. हा मम्मी, तुला मी घरी बस म्हणलं होतं ना. तुम्ही दोघं भांडणं केलं असतं तर. बापरे, मी नसते भांडणं केले असते. याच्याशी मी थोडी भांडणं करणार आहे. मला माहित आहे. खरंच. खरं माहित. सो गाईज आता आम्ही जातोय घराकडे आणि व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चला अजून राहिलेला आहे व्लॉग, घरी जाऊन पण करणार आहे. सो बघायला विसरू नका. सो चलो चालत आहे घरी कारण आधीच खूप जास्त अंधार पडलेला आहे आणि आम्ही आलोच होतो 5 वाजता आलो होतो. 6 वाजेपर्यंत रील्स जिकडच्या तिकडं करून टाकलो आम्ही. बघा किती सुपर फास्ट आहे मी, किती फास्टमध्ये रील करते. रोज पण असंच करते हो की नाही ग मम्मी. मी खूप फास्ट रील्स करते गाईज. मी अजिबात टाईम लावत नाही. हा माझा भैयाच आहे जो नीट घेत नाही म्हणून मी टेक 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 घेत राहते. चला खरं आहे ते. बरोबर आहे ना. चला घरी जाऊया. तर फ्रेंड्स आता मी आली आहे घरी आणि आता मी चेंज करते कारण मला आता बाहेर जायचं आहे आणि खूप वेळ झाला मी याच लुकमध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता जाऊन वापस घरी आले व्हिडिओ करून तरी सुद्धा माझा मेकअप अजून सुद्धा खराब झालेला नाहीये. फक्त मी एकच फाउंडेशन यूज केलं होतं. बघा किती मस्त मेकअप सेट झाला आहे. तुम्हाला पण पाहिजे असतील असे प्रोडक्ट्स तुम्ही मला सांगा. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सगळ्यांची नावं सांगेन मी तुम्हाला. आणि बघू शकता काजळ पण नाही पसरलेलं, म्हणजे मी एकदम परफेक्ट मेकअप केला होता. आणि गाईज तुम्हाला माझा लुक कसा वाटला खरंच मला कमेंट करून नक्की कळवा. सो चला आता मी फटाफट मेकअप रिमूव्ह करते. मेकअप करायला एवढा वेळ नाही लागत बट मेकअप रिमूव्ह करायला जास्त वेळ लागतो कारण हे मस्करा वगैरे जे लावलेलं आहे ना खूप रफ आहे कारण एवढा वेळ नाही ना सेट होत. सो आता त्याला खूप वेळ लागेल मला मेकअप काढायला. सो चला मी तुम्हाला ते पण दाखवते मी मेकअप कसा कसा काय काय काढते. तर गाईज माझा मेकअप रिमूव्हर सापडत नाहीये आणि तो असतं तरी बी मी खोबऱ्याच्या तेलानेच मी माझा मेकअप रिमूव्ह करते. त्याच्यानेच हे माझं आईच त्यात आहे मम्मी अंगूर. तर गाईज या खोबऱ्याच्या तेलाने ना मेकअप एकदम व्यवस्थित रिमूव्ह होतं. बघू शकता डोळ्यावर किती म्हणजे माझा मस्करा जो आहे ना तो खूप जास्त घट्ट असं बसतो, तो लवकर निघत नाही. पण या खोबऱ्याच्या तेलाने ना फटाफट निघून जातं. तुम्ही बघू शकता आता मी ऑलरेडी तेल लावून घेतलं आहे पूर्ण फेसवर आणि डोळ्याचं माझं लगेच निघून जातं. नाहीतर असं मेकअप रिमूव्हरने पण एवढं फास्ट नाही निघत आहे माझं. तर तुम्ही पण यूज करून बघा नक्की.